उद्धव ठाकरेंनी जी टीका केली ती महायुतीला आता पटताना दिसत नाहीये। अहो, उद्धव ठाकरे विधिमंडळात किती वेळ बसलात असा सवाल आता विचारण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरेंची टोमणे मारण्याची सवय, टीका करण्याची सवय जात नाही असं महायुतीनं उद्धव ठाकरेंवर आता आरोप करत म्हटलंय। मला वाटतं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या खोट्या कारणातनं बाहेर यावं। हिंदुत्वाविषयी भाषण करायला आपल्याला मैदान आहे, खोट्या करायला आपल्याला मैदान आहे। आपण हे विधिमंडळाचं सभागृह चालू आहे, आपण विधिमंडळाच्या सभागृहात किती वेळ बसलात? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांविषयी 2 वाक्य आपण त्या ठिकाणी काढलीत का? उपेक्षित वंचित घटकाच्या उन्नतीसाठी 2 शब्द आपण विधिमंडळात बोललात का? आता लोकांना तुमच्या टोमण्याची, टीका टिप्पणीचा किळस आलेला आहे। त्या जजवर त्यांनी आरोप केले की हा ब्राह्मण आहे, हा मंदिराच्या बाजूने निर्णय देतोय, हा हिंदुत्ववादी आहे आणि अशा पत्रावर आपण सुद्धा सह्या केलेल्या आहेत। मला वाटतं त्यावेळेला आपल्याला थोडीशी वाटत नाही का? जनमनाची सुद्धा आपल्याला वाटत नाही का? आपण आमच्या नेत्याची लाच काढतायत, शरम काढतायत, त्यांना अनाकोंडा म्हणतायत। आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आपण त्यांचे चिरंजीव आहात आणि आपण अशा पद्धतीने हिंदुत्वाच्या बाजूने, मंदिराच्या बाजूने निर्णय देणाऱ्या जजवर महाभियोग आणतायत, त्याच्यावर सह्या करतात, त्याला काढून टाका म्हणतायत। तर ही आपली कुठली राजनीती आहे? आपण कुणाचा सल्ला घेऊन सगळं बोलतात? उद्धवजी, माननीय उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना अजितदादा उपमुख्यमंत्री होते। त्यांनी त्यांनी स्वीकारावं की होय, मी देखील मुख्यमंत्री असताना असंवैधानिक पद मी अजितदादांना दिलं होतं। असं त्यांनी स्वतः मान्य करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।